कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील वाठार येथे आज सकाळी भीषण आगीची घटना घडली। सीता वाईन्स परिसरातील बाबा टू व्हीलर गॅरेज आणि शेजारील जेंट्स पार्लरला लागलेल्या या आगीत 2 दुकानं पूर्णतः जळून खाक झाली आहेत। या आगीत दुकानदारांचे सुमारे 2 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार हे दोन्ही दुकान गाळे सुरेश यशवंत गायकवाड यांच्या मालकीचे आहेत। यातील एका गाळ्यात विजय शिर्के हे बाबा गॅरेज चालवतात, तर दुसरा गाळा जेंट्स पार्लरसाठी भाड्याने देण्यात आला होता। आज सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास मालक सुरेश गायकवाड हे दुकानासमोरील कचरा आणि ऑइलने माखलेली खराब कापडे एकत्र करून जाळत होते। मात्र ऑइलमुळे या आगीने अचानक रौद्र रूप धारण केले आणि ही आग थेट गॅरेजमध्ये शिरली। आगीची तीव्रता इतकी भीषण होती की गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवलेली एक दुचाकी, ऑइलचे कॅन, स्पेअर पार्ट्स आणि सर्व साहित्य काही क्षणातच जळून खाक झाले। शेजारील जेंट्स पार्लरमधील फर्निचर आणि साहित्याचीही राखरांगोळी झाली असून फक्त पत्रे शिल्लक उरले आहेत। घटनेची माहिती मिळताच पत्रकार प्रकाश कांबळे आणि स्थानिक तरुणांनी धाव घेत अथक प्रयत्नांनी आग विझवली। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। प्रतिनिधी किशोर जासूद, NTV न्यूज मराठी, वाठार, कोल्हापूर।